बहीण लाडकी निवडणुकीपुरतीच होती का असाच प्रश्न आता विचारावा लागणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 5-6 महिन्यांपासून वारंवार आम्ही सांगतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये प्रचंड अनियमितता आलेली आहे। महिलांना योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नाही आहेत। अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, परंतु याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे। आणि म्हणून आता महिला विचारत आहेत की बहीण लाडकी फक्त निवडणुकीपुरती होती का। कारण निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्स मध्ये त्यांच्या खात्यावरती जमा होत असायचे। परंतु जेव्हापासून निवडणुका झालेल्या आहेत तेव्हापासून लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारच्या वतीने विविध प्रकारचे निर्णय घ्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की जानेवारी महिन्यापासून लाडक्या बहिणींची पडताळणी प्रक्रिया जानेवारी 2025 पासून सुरू झाली। यामध्ये प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांची त्या ठिकाणी संख्या कमी करण्यास सुरुवात झाली। यामध्ये सुरुवातीच्या काळात कमी महिला अपात्र झाल्या असल्या तरी जून महिन्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अपात्र झाली, ज्यामध्ये अशा अनेक महिला होत्या की ज्या पात्र असून देखील त्यांचे पैसे बंद झाले होते। मग त्यांनी काय केलं, त्यांची परत त्या ठिकाणी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घेतली आणि त्यांना योजनेचे पैसे सुरू झाले। त्यांचे जून जुलै 2 महिन्यांचे 3000 रुपये त्यांना अजूनही आले नाहीत। हा पहिला विषय झाला। त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली। ई-केवायसी केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा महिलांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आणि यावेळी देखील भरघोस महिलांची संख्या त्या ठिकाणी कमी झाली, ज्यामध्ये देखील आपण पाहिलं की परत ई-केवायसी एडिट करण्याची मुदत दिली आणि ई-केवायसी एडिट केल्यानंतर परत लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांची संख्या थोड्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्यांना देखील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2-3 महिन्यांचे पैसे आलेच नाहीत। म्हणजे लाडक्या बहिणींचा विषय काय होतोय की ज्या महिला त्या ठिकाणी त्यांची काही चूक नसताना देखील अपात्र होत आहेत, त्यांचे 2-2 महिन्यांचे पैसे येत नाहीत। हा विषय वेगळाच राहिला। सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन ई-केवायसी बाबत सरकार लक्ष देत नाही। फक्त काय होतंय की ई-केवायसी करण्याकरिता मुदत वाढ मिळते, परंतु ती कोणासाठी, तर फक्त आणि फक्त ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी मुदत वाढ मिळत आहे। नवीन ई-केवायसी लाडकी बहीण योजनेमध्ये 31 डिसेंबर रोजी जी बंद केली आहे ती परत सुरू केलेली नाही। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-केवायसी काही कारणास्तव करायची राहून गेली होती, त्या महिलांचं काय झालं, तर त्या महिलांना योजनाचे पैसे त्यांचे अचानकपणे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत। यामध्ये आम्ही वारंवार बोललो की अनेक महिला या गाव खेड्यातल्या महिला होतात, त्यांना ई-केवायसी करण्याबाबतची माहिती अत्यंत उशिरा मिळाली, कागदपत्रांची पूर्तता नव्हती, घटस्फोटीत एकल महिलांना त्या ठिकाणी अजूनही अडचणी आहेत, त्यांना कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे काही समजत नाही आणि म्हणून त्यांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया राहून गेली आणि त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून त्या ठिकाणी थेट वंचित राहावे लागत आहे, ज्या की सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांना खरंच सर्वाधिक जास्त गरज आहे। एकल महिला असेल, घटस्फोटित महिला असेल, तिला तिचं कुटुंब त्या ठिकाणी चालवायचं असतं, स्वतःचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचा असतो आणि अशा वेळी त्यांना योजनेचे पैसे बंद झाल्यामुळे मोठा फटका अशा देखील त्या ठिकाणी लाभार्थ्यांना किंवा अशा लाडक्या बहिणींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की वितरणाबाबत ज्या आता लाडक्या बहिणी सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांनी ई-केवायसी केलेलं आहे, ज्यांना योजनेचे पैसे सुरळीतपणे जमा होतात, त्यांचा विषय काय झाला, तर त्यांना योजनेचे वितरण वेळेवर होत नाही आहे। मागील 6 महिन्यांपासून जेव्हापासून राज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत तेव्हापासून लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना वेळेवर पैसे येत नाही आहेत। वेळेवर म्हणजे खूप जास्त लांब होत आहे। आपण पाहत आहोत जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे पुढील महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये होत आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपण पाहिलं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 29 ते 30 मार्च रोजी जमा झाला, म्हणजे एका महिन्याच्या हप्त्याचे वितरण व्हायला दुसरा महिना अख्खा संपला तरी देखील वितरण त्या ठिकाणी उशिरा झाले। आता आपण एखाद्या दुसऱ्या महिन्याचे समजून घेऊ शकतो, परंतु राज्यामध्ये मागील महिन्यामध्ये त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट पार पडले। या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षभरासाठी निधीची तरतूद केलेली आहे, भरीव निधीची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। कारण यावेळीचे बजेट देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलं। त्यानंतर आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी पुढील वर्षभरासाठी तरतूद केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने योग्य पद्धतीने सुरू राहणार आहे। लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आम्ही काही झालं तरी अपात्र करणार नाही। ज्या महिला पात्र आहेत त्यांचे योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी आम्ही ई-केवायसी मुदत वाढ दिली, परंतु यामध्ये फक्त आणि फक्त ई-केवायसी दुरुस्तीला मुदत वाढ मिळाली, नवीन ई-केवायसीला मुदत वाढ मिळाली नाही। मार्च महिन्याचा हप्ता अजूनही कोणतेही अपडेट नाही, म्हणजे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या शेवटी मिळाला
आता मार्च महिन्याच्या हप्त्याचे देखील वितरण मग तुम्ही एप्रिल महिन्याच्या शेवटी करणार आहात का? आणि मग असेच होत राहिले तर मग लाडकी बहीण योजनेमध्ये जी सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने योजना कार्यरत होती, योजनेमध्ये चांगली नियमितता होती, मग ही नियमितता गेली कुठे? योजनेमध्ये एवढी अनियमितता येणार असेल तर मग लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी करायचं काय? राज्यातील महिलांनी काय करायचं असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे GR देखील अजून आला नाही. आशा होती की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किमान मार्च महिन्याचे वितरण तरी व्हावे. खरं तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे देखील वितरण या महिन्यामध्ये सरकारने करणं आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याला येणार आहे. निराधार योजना असेल, दिव्यांग वेतन योजना असेल, या योजनांमध्ये ज्या पद्धतीने ज्या त्या महिन्यामध्ये वितरण होते त्याच पद्धतीने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये देखील ज्या त्या महिन्यामध्ये वितरण करायचे असल्यास या महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्या आशेप्रमाणे की 15 तारखेच्या आधी अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि त्यानंतर काही दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा एप्रिल महिन्याचे 1500 रुपयाचे 3000 रुपयांचे वितरण या महिन्यामध्ये होईल अशी आशा होती. परंतु मार्च महिन्याचा हप्ता वितरणाचा कोणत्याही प्रकारचा GR न आल्याने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे पुन्हा एकदा 20 तारखेच्या पुढे जाण्याची शक्यता यामुळे त्या ठिकाणी आलेली आहे. आणि 20 तारखेच्या पुढे वितरण गेले की मग ते परत एकदा अंतिम आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या 2-4 दिवसांमध्ये जाते आणि त्यामुळे लाडक्या बहिणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाराज होणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्मत नाही. आता नवीन EKYC बाबत पुन्हा एकदा मागणी करतोय की या नवीन EKYC बाबत द्या. तुम्ही 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली कुणाला? तर EKYC एडिट करण्यासाठी. EKYC एडिट जवळपास सर्व महिलांची आता झालेली आहे. पण या नवीन EKYC बाबत काय? नवीन EKYC राज्यातील लाखो महिलांची राहिलेली आहे का? तर काही महिलांकडे आधी देखील सांगितलं की डॉक्युमेंट नव्हते. काही महिलांची त्या ठिकाणी वेबसाईटवर गेल्यानंतर शेवटचे 2-3 दिवस वेबसाईट चालली नाही, सुरुवातीचे 10-15 दिवस वेबसाईट चालली नाही. सरकारने या बाबी देखील लक्षात घ्याव्यात आणि सरकारने लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सहकार्य करून नवीन EKYC साठी किमान 10 ते 15 दिवसांची मुदत वाढ द्या आणि त्या मुदतीमध्ये जर लाडक्या बहिणींनी त्यांची EKYC केली नाही तर त्यांना तुम्ही बिंदास अपात्र करा, परंतु एक शेवटची संधी त्यांना देखील मिळणे आवश्यक असणार आहे. EKYC एडिट करण्यासाठी 2 ते 3 वेळा मुदत वाढ मिळाली आहे, परंतु नवीन EKYC साठी 31 डिसेंबर पासून कोणत्याही प्रकारची मुदत वाढ दिली नाही. म्हणून सरकारने या बाबींची दखल घेऊन लाडकी बहीण योजनेमध्ये असणाऱ्या महिलांच्या समस्या दूर कराव्यात, अन्यथा लाडक्या बहिणी आता सध्या नाराज व्हायला लागल्या तेवढं देखील 100% असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण फक्त निवडणुकीपुरती होती का? नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असेल, जे काही समस्या असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, जेणेकरून सरकारला आपण या बाबतच्या मागण्या नक्कीच करणार आहोत. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.